बाळांनो, तुमच्यासाठी रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन संख्या चिन्हांवरचा प्रश्न आहे. हाऊ इज द सम ऑफ 10 अँड 28 बी रिटन इन रोमन न्यूमरल्स? म्हणजे काय? 10 + 28 या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून कसे लिहाल? ठीक आहे. ऑप्शन ए दिलाय, ऑप्शन बी दिलाय, ऑप्शन सी दिलाय, ऑप्शन डी दिलेलं आहे. याचा आन्सर कसं लिहायचं? तर या ठिकाणी म्हटलेलं आहे व्हॉट हाऊ इज द सम. समचा अर्थ लक्षात ठेवायचं. समचा अर्थ होते बेरीज, ऍडिशन म्हणता त्याला तुम्ही. ठीक आहे. मिनिंग ऑफ सम लक्षात ठेवायचं, महत्वाचा पॉइंट आहे. नवीन नवीन आहात, पहिलं स्टार्टिंग आहे आपली. ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहायला सांगतो ते अंडरलाईन करायला लावतो ते लिहून ठेवायचं नोटबुकामध्ये. समचा अर्थ लक्षात ठेवायचं ऍडिशन. ठीक आहे. आता ऍडिशन कुणाची करायची आहे? 10 + 28 यांची ऍडिशन करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. यांची जी ऍडिशन येणार आहे त्याला रोमन मध्ये लिहायचं आहे. यांची ऍडिशन किती येणार? 38. बरोबर आहे. 38 मग आता रोमन मध्ये कुठे लिहिलेलं आहे? 38 म्हणजे काय? 30 + 8. मग आता 30ला कसं लिहिता तुम्ही रोमन मध्ये? म्हणून म्हटलं की तुमच्या नोटबुकामध्ये सुरुवातीला 1 ते 100 पर्यंतचे टेबल्स असले पाहिजे, पाढे असले पाहिजे, रोमन असले पाहिजे. आता तुम्ही ते बघू शकता आणि आन्सर काढू शकता जरी पाठांतर नसतील झाले तर. तर आता 30ला कसं लिहितो आपण? तर 30ला लिहितो एक्स एक्स एक्स. बरोबर. आणि 8ला काय लिहितो? व्ही 3 वेळा आहे. 1 1 2 3. तर तुमचा आन्सर काय यायला पाहिजे? तुमचा आन्सर येणार आहे बाळांनो या ठिकाणी ए. काय येईल? तुमचं उत्तर आहे ए. आहे एक्स 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 3 वेळा आणि व्ही III म्हणजे याला लिहिता तुम्ही 38. हे काय आहे? 38. 38 ही संख्या रोमन मध्ये एक्स 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 व्ही III असं लिहिलं जाते. तर बाळांनो, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुमचं इझी, पण तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्या नेक्स्ट चॅप्टर मधलं एक रूल अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. पहिल्यांदा आपण एक काम करूया. XVII बरोबर आहे. याला आपण रोमन मध्ये आहे, याला आपण इंटरनॅशनल नंबर मध्ये जर लिहायचं असेल तर याला काय लिहिणार आपण? ठीक आहे. याला आपण काय लिहिणार? तर याला आपण लिहितोय 10 आणि 7 17 प्लस याला लिहितो आपण 9 मायनस याला लिहितो आपण 4 नंतर प्लस याला लिहितो सी. लक्षात, सी म्हणजे काय? तर सी म्हणजे 100. ओके. आता हा जो एक्झाम्पल आहे हा एक्झाम्पल तुमचा पदावलीचा आहे. कशाचा आहे? पदावली नाव ऐकलं असेल. यालाच म्हणतात एक्सप्रेशन्स. हा तुमचा एक्सप्रेशनचा उदाहरण आहे. ठीक आहे. आता एक्सप्रेशन मीन्स व्हॉट आहे आपल्याला प्रकरण, पण आपण समजून घेऊ. एक्सप्रेशन मीन्स काय? तर एक्सप्रेशन मीन्स ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त चिन्ह असतात, सिम्बॉल्स असतात. किती? 2 आर मोर दॅन 2 ऑपरेशन्स. ओके. 2 आर मोर दॅन 2 ऑपरेशन्स. ठीक आहे. ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया असतात. 2 पेक्षा जास्त क्रिया असतात. ओके. आता क्रिया म्हणजे काय? तर क्रिया म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे चिन्ह जर वारंवार 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण पदावली म्हणतो. याच्यावर स्पेशल चॅप्टर आहे, आपल्याला शिकायचं आहे. मग आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर यांना सॉल्व्ह करण्याचा एक रूल असतो, त्याला म्हणतात बॉडमस. पदावली सॉल्व्ह करण्याचा एक रूल आहे, एक नियम आहे, त्याला म्हणतात बॉडमस. आणि बॉडमसलाच म्हणतो आपण कंचे भागू देव. ठीक आहे. हे तुम्ही परिचयाचं असेल.
ठीक आहे. क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. ओके. इंग्रजीमध्ये बी मीन्स ब्रॅकेट, ओ मीन्स ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन, डी मीन्स डिव्हिजन, एम मीन्स मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ऍडिशन, एस मीन्स सबट्रॅक्शन. आता या रूल नुसार बघा, आता आपल्याला हा खूप मोठा रूल याला समजून घ्यायचा आहे. या रूल नुसार पहिल्यांदा तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे, याचं रूल काय म्हणतं लक्षात घ्या. याचं रूल म्हणतं की नंबर फर्स्ट वर तुम्हाला बी सोडवायचा आहे, नंबर सेकंड वर तुम्हाला सोडवायचा आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे. आणि नंबर थर्ड वर सोडवायचा आहे तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. पण याचं पण रूल काय आहे, जो प्रथम येईल त्याला प्रथम सोडवायचं. ओके. जो फर्स्ट तो फर्स्ट, जो फर्स्ट तो फर्स्ट. ठीक आहे. जो प्रथम तो प्रथम सोडवायचा आहे. इथेही तसाच, जो फर्स्ट असेल त्याला पहिल्यांदा सोडवायचं. ठीक आहे. जो फर्स्ट तो फर्स्ट, हे रूल आहे. मग या रूल मध्ये काय दिसतं, ऍडिशन पहिल्यांदा करावं लागेल तुम्हाला, या दोघांची ऍडिशन करावं लागेल. समजलं. 17 + 9 म्हणजे तुमचं उत्तर आलं 26. ठीक आहे. त्यानंतर 4 + 100. आता काय करणार, आता करणार तुम्ही या दोघांची वजाबाकी. आता तुम्ही म्हणाल की सर पहिल्यांदा बेरीज करायची नाही, जो पहिले तो पहिले. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पहिल्यांदा, त्याच्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन. ठीक आहे. हा रूल आपण पुन्हा शिकणार आहोत, स्पेशल चॅप्टर आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 26 मधून 4 गेले किती आले, 22 आले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे 100. आणि या ठिकाणी तुमचं उत्तर येणार 122. 122 इज युअर आन्सर. आणि उत्तर येतं या ठिकाणी बी. आन्सर बी हे तुमचं उत्तर असणार आहे या रूल नुसार. आताच कोणीतरी म्हटलं सर वजाबाकी करता येत नाही, त्याने असंच सोडवलं जसं आहे तसं नाही. हा रूल आहे. जर तुमच्या एक्झाम्पल मध्ये दोन जरी सिम्बॉल दिसले, ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, तर त्याला रूल लागेल. त्याच्यापेक्षा जास्त असतील, 3 4 5 6 7 8 किती असेल, तो यू हॅव टू यूज रूल ऑफ एक्सप्रेशन, दॅट इज बॉडमस. बॉडमसचा रूल तुम्हाला अप्लाय करायचा आहे. देन आफ्टर यू कॅन फाइंड आउट द प्रॉपर आन्सर. तरच तुम्हाला योग्य उत्तर काढता येईल, अन्यथा उत्तर काढता येणार नाही जर तुम्हाला रूल माहिती नसेल तर. आता आपण एकदम शॉर्ट मध्ये रूल बघितलं. ठीक आहे. तर तुमचा आन्सर आल्या ठिकाणी 122. चला, तर बाळांनो या ठिकाणी आपला नंतरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा काय म्हणतं क्वेश्चन. IX + VI इंटू डबल आय. आता IX म्हणजे किती होते, IX चा अर्थ होते 9, बरोबर, प्लस VI म्हणजे किती होतं, VI म्हणजे होते 6, इंटू डबल आय म्हणजे काय, 2. आताच आपण बॉडमसचा रूल शिकलोय. बॉडमस, बॉडमस त्यालाच आपण कंचे भागू बेव म्हणतो. कंचे भागू बेव. कंचे भागू बेवनुसार आपण काय केलं, बेरीज वजाबाकी शेवटी करायचे, भागाकार गुणाकार पहिले करायचंय. तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा सॉल्व्ह करायचंय. बाकी सगळं जसंच तसं. काय होणार, 9 + 6 × 2 काय आलं, 12. दोघांची ऍडिशन केली तर काय आलं उत्तर, 21. ओके. अँड 21 इज आन्सर इज बी. आन्सर बी, 21 हे उत्तर आहे. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे बी हे तुमचं आन्सर असणार आहे. चला, तर याच X डबल आय म्हणजे किती रे बाळांनो,
म्हणजे 12 प्लस पुन्हा एक्स डबल आय म्हणजे किती झाले 12 भागीला आय व्ही मीन्स काय आय व्ही मीन्स 4. चला आता दोन चिन्ह आले म्हणजेच हे काय झालं पदावलीचं उदाहरण झालं पदावली एक्सप्रेशन. याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय अप्लाय करावं लागेल बॉडमस. बॉडमस म्हणजे काय कंचे भागू बेव आणि कंचे भागू बेव नुसार पहिल्यांदा काय सोडावं लागेल भागाकार डिव्हिजन मीन्स हिअर 12 राईट डाऊन ऍज इट इज प्लस 12 डिवाइड 4 किती येतं 4×3=12 दोघांची ऍडिशन केली उत्तर किती आलं 15. सो युअर आन्सर इज 15 अँड हु इज दिस युअर आन्सर आन्सर इज सी. आन्सर असणार आहे तुमचं सी म्हणजे 15 दिसतं याला लिहितो आपण 15. ठीक आहे हे किती आहे हे आहे 21 21 हे किती आहे 24 हे किती आहे 6. तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी सी. ओके सो एव्हरीबडी डू यू अंडरस्टँड ओके गुड गुड. चला यानंतरचा सुंदर प्रश्न आहे सिम्प्लिफाय सोडवा. सोडवा म्हणतं तर या ठिकाणी पहिल्यांदा यम दिलेला आहे. ओके यमचा अर्थ किती होतो रे बाबा 1000 होतो तुमच्याकडे लिहिलेला आहे यम मीन्स 1000. तुम्हाला मी हिंट सांगितली होती टेक्निक सांगितलं लक्षात ठेवण्याचं एलसीडी एलसीडीएम बरोबर टेक्निक सांगितली एलसीडीएम. यम मीन्स 1000 डिवाइड बाय भागाकार यल यल म्हणजे काय तर यल म्हणजे 50 बरोबर म्हणजे 1000ला 50 ने भाग द्यायचा आहे इंटू भागाकार करायचा आहे. डी डी म्हणजे काय डी म्हणजे 500 मायनस ओके त्यानंतर सी सी म्हणजे काय सी म्हणजे 100 अपॉन एक्सएल एक्सएल म्हणजे काय एक्सेलचा अर्थ होतो बाळांनो 40 लिहिलाय आपल्याकडे काय होतं एक्सेलचा अर्थ यल मीन्स 50 त्याच्या मागे एस लिहिलाय म्हणजे 10 मायनस होणार म्हणजे याला काय लिहिणार 40. आता तुम्हाला याला सोडवायचं आहे बरोबर सोडवताना हा 1 0 गेला 1 0 गेला कॅन्सल केलं हे कॅन्सल शिका तुम्ही हळूहळू काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल उदाहरणं सोडवताना 0 0 असेल तर कॅन्सल मग राहिलं काय 100/5 गुणीला आता याला सोडवा 500 मायनस 100 किती येते 400 500 मधून 100 गेले 400 आणि भागीला 40 बरोबर आहे. तर याचा पण 1 0 गेला 1 0 गेला काय राहिलं 100/5 इंटू 40/4. आता भाग जात हे भागाकार शिकावं लागेल आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे किंवा स्पेशल टॉपिक आहे डिव्हिजिबिलिटी विभाज्यतेच्या कसोट्या हे आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कुणाला कसं भाग द्यायचं क्रॉस मेथड शिकणार आहोत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण प्रत्येक शिकणार आहोत याच्यातून तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं फास्ट करता येईल ते बघ सोडवावं लागणार आहे. ठीक आहे तर मी 4ने 40ला भाग देतो 4×1 4 4×10 40 बरोबर आहे. मी पुन्हा 10 आणि 5ला देतो 5×1 5 5×2 कसंही करा उत्तर तेच येतं. काय आलं 100 वर काय राहिलं 100 × 2 राहिलं आणि खाली काय राहिलं 1 × 1 100 × 2 किती 200 1 × 1 1 आणि 100/1 म्हणजे 200 बरोबर. मग 200 हा ऑप्शन आहे का आपल्याकडे नाहीये. मग या 200ला रोमन मध्ये लिहिता येतं का 200ला रोमन मध्ये कसं लिहितो आपण ते लिहिलंय तुमच्याकडे तर सी म्हणजे 100 आणि दुसरा सी म्हणजे 200. तुमचं उत्तर काय येणार आहे आन्सर येणार आहे 1.
ठीक आहे. म्हणून तुमचं बाळांनो आन्सर येणार या ठिकाणी ए. सी सी मीन्स 200 हे तुमचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द सी डी एल एम इन डिसेंडिंग ऑर्डर. इथं माझं लिहिताना चुकलं. डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरता क्रम. इथं चढता लिहिलं मी. असेंडिंग म्हणजे चढता. डिसेंडिंग म्हणजे काय? उतरता क्रम. तुम्हाला उतरता क्रम लिहायचा आहे. काय लिहायचं आहे? उतरता क्रम. ठीक आहे. उतरता क्रम म्हणजे काय? तर चढता क्रम म्हणजे काय? चढणे म्हणजे पहिल्यांदा लहान, मग मोठे, मग मोठे, मग मोठे, मग मोठे. याला कोणता क्रम म्हणतात? याला म्हणतात चढता. हे असं असते चढता क्रम. पहिल्यांदा लहान संख्या, मग मोठी 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 मोठी. पहिल्यांदा चढता. आता उतरता म्हणजे काय? पहिल्यांदा मोठी, मग लहान, मग लहान, मग लहान. याला म्हणतात उतरता. उतरता. मग आता पहिल्यांदा तुम्हाला कोणती संख्या शोधावी लागेल? मोठी संख्या. मग आता संख्या समजून घ्या. पहिल्यांदा सी. सी म्हणजे काय? सीचा अर्थ होतो 100. त्यानंतर डी म्हणजे काय? डीचा अर्थ होतो 500. त्यानंतर एलचा मिनिंग काय होतो? एलचा मिनिंग होतो या ठिकाणी 50. त्यानंतर एमचा मिनिंग काय होतो? 1000. चला आता कोणतं करायचंय तुम्हाला? उतरता. म्हणजे मोठी संख्या पहिले, तर ही 1 नंबरवर येणार म्हणजे एम पहिले येणार. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी कोण आहे? ही आहे 2 नंबरवर येणार म्हणजे डी येणार. त्यानंतर त्यापेक्षा मोठी कोण आहे? सॉरी, लहान शोधता. उतरता म्हणजे मोठी संख्या 1000. त्यापेक्षा थोडी लहान 500. उतरायचं आहे ना आपल्याला. त्यानंतर त्यापेक्षा लहान 3 नंबरवर काय येणार? 100. ओके. 1000 पहिले झाली. त्यानंतर उतरायचं आहे 500. त्यानंतर आलं तुमचं सी मीन्स 100. आणि त्यानंतर लास्टवर येणार आहे तुमचं एल मीन्स 50. तर तुमचं काय येणार? MDCL उतरता क्रम. MDCL आहे का? MDCL. MDCL हे झालं तुमचं उतरता क्रम. म्हणजे तुमचं आन्सर आलंय या ठिकाणी ए. ए आन्सर आलंय MDCL. ओके. खूप खूप सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला चढता उतरता क्रम समजलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी आन्सर या ठिकाणी दिलेला आहे ऍक्युरेट. क्वेश्चन आहे, सुंदर क्वेश्चन आहे. राईट द रॉंग पेअर इन द फॉलोइंग. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? असा प्रश्न विचारलाय. चुकीची जोडी म्हणजे काय? तर या 4ला 4 असे लिहितात. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. 6ला 6 असं लिहितात का? हो, हेही बरोबर आहे. त्यानंतर 15 15ला 5 5 5 असे लिहितात का? नाही. कसं लिहितात? 15ला कसं लिहितात? हे झालं 10 आणि त्याच्यासोबत लिहायचं असते व्ही म्हणजे याला म्हणतात 15. हे तुमचं राईट आन्सर आहे. 25 ला लिहितात का? तर 25 हे बरोबर आहेत. म्हणजे बाळांनो तुमचं आन्सर येणार आहे या ठिकाणी सी. सी हे तुमचं आन्सर असणार आहे. आता अतिशय सोपा क्वेश्चन. आणि याचं उत्तर मॅक्झिमम जणांनी दिलेलं आहे. अगदी बरोबर. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. नेक्स्ट क्वेश्चन सेम जसं आपण मागचा क्वेश्चन सोडवलं तसंच आहे. ठीक आहे. सॉल्व्ह करायचं आहे. सिम्प्लिफाय सोडवा म्हणतं. यम यमला काय लिहितोय आपण? 1000. माहिती पाहिजे आपल्याला, पाठांतर पाहिजे आपल्याकडे. लिहिलं आहे, मी सांगितलंय लिहा नोटबुकामध्ये, वाचा. ठीक आहे. भागीला डी. डी म्हणजे काय? तर डी म्हणजे 500. मल्टिप्लिकेशन गुणाकार. यम म्हणजे काय? पुन्हा 1000. आणि यल म्हणजे काय? 50.
याला सोडवणे म्हणजे क्रॉस मेथड म्हणतात. हे तुम्हाला शिकायचं आहे हळूहळू, कारण की याच्याशिवाय आपलं गणितच नाही. याच्याशिवाय आपण शॉर्टकट उदाहरणे सोडू शकत नाही. ओके, क्रॉस मेथड म्हणतात त्याला, किंवा सॉरी, कॅन्सल मेथड. याला कॅन्सल मेथड म्हणतो आपण. ठीक आहे, हे आपण शिकायचं आहे आपल्याला. याच्याशिवाय आपलं मॅथमॅटिक्सच नाही. ठीक आहे, आता तुम्हाला तेवढं कॅन्सल मेथडने जात नाही. जेव्हा तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी शिकाल, पाडेपाठांतर होतील, तेव्हा तुम्हाला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी चा उपयोग करून कॅन्सल मेथड इझी जातं. ठीक आहे, तरीही मी तुम्हाला असं सांगतोय, बरोबर बघा काय करायचं. हे 2 शून्य आहेत कॅन्सल, तर हे 2 शून्य कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर हा 1 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य कॅन्सल. काय राहिलं रे? 10/5 इंटू 100/5. भाग जातं, 5ने भाग जातं 10ला, 5 1 5, 5 2 10 जातं. यालाही जातं, 5 1 5, 5 20 100 होते. ठीक आहे, काय राहिलं? 2 इंटू 20, खाली राहिलं 1 इंटू 1. काय आलं? 40/1. 40/1 म्हणजे 40. कोणत्याही फ्रॅक्शनचं छेद जर 1 असेल तर तो हिडन असतो. हिडन म्हणजे लपलेला असतो, दडलेला असतो. एक हा लपलेला असतो, लक्षात ठेवायचं, लपलेला असतो. म्हणून त्याला लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. एखादी संख्या तुमच्यासमोर घेतली, जसं एखादी दुसरी संख्या तुमच्यासमोर घेतली 15, तर याचा छेद काय असते? 15/1. समजा तुमच्यासमोर घेतली 21, त्याला कसं लिहितात? 21/1 असतो. हा हिडन असतो, दडलेला असतो. समजा तुमच्यासमोर 81/1 लिहिलं, तर याला तुम्ही 81 पण लिहू शकता. 92 लिहिलं असेल तर याला तुम्ही 92/1 पण लिहू शकता. ठीक आहे, गरज नसते, लिहिलं नाही तरी चालते. मग आता तुमचा आन्सर 40. 40 कुठे आहे? तर हे आहे तुमच्याकडे 40. बघा, XL. एक्सेल म्हणजे 40, आणि तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी डी. ओके, गुड. तर बाळांनो, नंतरचा क्वेश्चन सेम. या ठिकाणी बॉडमसचा रूल लावायचा आहे, त्यालाच आपण कंचे भागू बेव म्हणतो. कंच भागू बेवच्या रूल नुसार आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. M-D/L. एमचा अर्थ होतो या ठिकाणी 1000, मायनस डी चा अर्थ होतो या ठिकाणी 500, आणि भागीला एलचा अर्थ किती होतो? एलचा अर्थ होतो 50. मग आता पहिल्यांदा बॉडमसच्या रूल नुसार, कंचे भागू बेवनुसार पहिल्यांदा तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. बाकी सगळं जसंच तसं ठेवायचं आहे. 1000 मायनस, आता 500ला समजा तुम्ही 50ने भाग दिले, किती येतं? 5 1 5, 5 10 50, किती आलं? 10 आलं. बरोबर आहे, आलं लक्षात? मग आता या 1000 मधून तुम्हाला 10 मायनस करायचं आहे. किती येणार? 990. आन्सर काय येणार आहे? आन्सर काय येणार आहे? आन्सर येणार आहे डी. काय येणार आहे? डी. काही विद्यार्थ्यांनी चुकवलंय, आन्सर डी येतोय. काही विद्यार्थी बघा पहिल्यांदा वजाबाकी करतील, 500ला 500ने भाग देतील, 1000 मधून 500 मायनस करतील, 1000 मायनस 500 किती येणार? 500, आणि 500ला 50ने डिवाइड करतील, तर उत्तर 10 पण येईल काही विद्यार्थ्यांचा. ज्यांना रूल माहिती नाहीये त्यांचं. पण ज्यांना रूल माहिती आहे, ज्यांना माहिती आहे की इथं बॉडमस वापरावं लागतं, कंचे भागू बेव वापरावं लागतं, त्याचं उत्तर येणार डी. म्हणजे सांगण्याचा अर्थ बघा, उदाहरणे अनेक पद्धतीने आन्सर येईल, पण ज्याचा अभ्यास छान आहे, ज्याला उत्तर माहिती आहे, ज्याला अभ्यास झालाय, बेसिक आहे लक्षात, तो आन्सर काढेल. आन्सर येतं 990. काही विद्यार्थी 10 पण आन्सर करू शकतात. सो आन्सर इज हिअर डी. चला, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. गुणाकार आहे, भागाकार आहे. तुम्हाला सांगितलं एखाद्या संख्येचा डिनॉमिनेटर 1 असतो, मागच्याच याच्यात सांगितलं, आता मागच्या स्लाइड मध्ये. डी
डीचा अर्थ होतो या ठिकाणी पहिला डीचा अर्थ होतो 500. त्यानंतर आहे एमचा अर्थ होतो 1000 इंटू सीचा अर्थ होतो 100. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की एखादी संख्या असेल तर त्याचा डिनॉमिनेटर 1 येतो, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करणार? खूप इझी आहे. जेवढे जेवढे शून्य असतील तेवढे तेवढे शून्य कॅन्सल करा. ठीक आहे. 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल. बरोबर आहे. मग पुन्हा इथला 1 शून्य कॅन्सल, इथला 1 शून्य कॅन्सल. तुम्ही म्हणाल सर हा कसं झालं? तर हा लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो इथं. कॅन्सल मेथड कधीही अंश आणि छेदालाच केलं जातं. अंश आणि छेद. आता अंश आणि छेद म्हणजे काय? तर याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. अंश म्हणजे काय? न्यूमरेटर. आणि छेद म्हणजे काय? डिनॉमिनेटर. छेद. अंशाला आणि छेदालाच भाग जातं, लक्षात घ्यायचं. पण इथे या ठिकाणी गुणाकार आहे म्हणून तुम्ही करू शकता. हा झाला अंश, हा झाला छेद. न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मी पहिल्यांदा कुणाला भाग दिलं? मी पहिल्यांदा यांना दिलं. 2 2 झिरो कॅन्सल केले, म्हणजे हा झाला न्यूमरेटर, हा झाला डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर काय केलं मी? याचा 1 झिरो कॅन्सल केला, याचा 1 झिरो कॅन्सल केला, म्हणजे हे काय झाले? हा झाला न्यूमरेटर, हा झाला डिनॉमिनेटर. आलं लक्षात? तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं जातं. याच्यातील स्पेशलायझेशन काय आहे लक्षात घ्या. जर जर याच्या मधामध्ये गुणाकार असेल तरच तिरपा जाता येतो, म्हणजे क्रॉसमध्ये जाता येतो. असं जर असतं हा उदाहरण, समजून घ्या मी काय बोलतो. तर दोन्ही उदाहरण सांगतोय, म्हणजे बघा कधी कधी एखादा कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. हा उदाहरण बघा. हा. आता या ठिकाणी गुणाकार आहे म्हणून तुम्ही असं पण भागाकार करू शकता. अंश छेद, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. गुणाकार भागाकार आहे म्हणून तुम्ही असं पण करू शकता. ठीक आहे. तुम्ही असं पण करू शकता, गुणाकार आहे म्हणून असं अंश आणि छेद याला भागाकार करू शकता. याला पण भागाकार करू शकता. म्हणजे कसं केलं? असं 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 असं. बरोबर. पण समजा याच्या जागी ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर भागाकार फक्त असाच करता येतो, वर आणि खाली. समजलं? वर आणि खालीच करता येतो, असं करता येत नाही. हा रूल आहे. तुम्हाला फक्त अंशाला आणि छेदालाच भाग द्यायचा आहे, फक्त असंच भागाकार करता येतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला डिवाइड जर करायचं असेल तर फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरलाच केला जातो. ओके. मग आता लक्ष द्या. आपण काय केलं? सरळ सरळ साध्या पद्धतीने जर गेलो तर काय आलं? 500ला 1000ने भाग द्यायचा, तर 500 1 500, 500 2 1000 गुणीला 100 भागीला 1. मग मी काय केलं? 1 इंटू 100, 1 इंटू 100, खाली आलं 2 इंटू 1. 1 इंटू 100 100 आणि 2 इंटू 1 2. आणि आन्सर आलं 100ला 2 ने डिवाइड केलं 50. हे आपलं जनरल मेथड झाली. पण या मेथडमध्ये उदाहरण सोडवायला खूप वेळ लागतं, स्टेप्स लागतात. ठीक आहे. उदाहरण कधी कधी खूप मोठं पण होते. तुम्ही डिव्हिजन करू शकत नाही, भागाकार करू शकत नाही. मग ही जी मेथड असते क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे आता तुम्हाला सांगितली कॅन्सल मेथड म्हणतात त्याला, हे अतिशय इझी आहे. हे क्षणामध्ये, हे तुम्हाला आलंच पाहिजे तरच तुम्ही गणित सोडवणार. मग याचे रूल थोडेसे माहिती पाहिजे. माहिती नसेल तर करून घ्या, समजलं नसेल विचारा. मी काय केलं? इथले 2 शून्य कॅन्सल, अंशामधले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला भाग जातो ना, तर डिनॉमिनेटर मधले 2 शून्य कॅन्सल केले. ठीक आहे. आता मी अंशामधला 1 शून्य कॅन्सल करतो, इथला 1 शून्य कॅन्सल करतो. काय राहिलं रे? वर राहिला 5 आणि 10. किती सोपं आलं लवकर उत्तर बघा. हे तेच आलं, तेही तेच आलं. टोंडे टोंडे उत्तर काढायचं. आलं लक्षात? तर या पद्धतीनं. आता आन्सर काय आहे तुमच्याकडे? तर हा आहे सी अपॉन डी. सी डी. सी म्हणजे 100, डी म्हणजे 500. बरोबर आहे. मग हा सी मागे आला म्हणून याला आपण काय लिहितो? याला 400 लिहितो. हा तुमचं उत्तर आहे का? नाही आहे. एल मायनस सी. एल म्हणजे किती होते? 50.
बरोबर आहे. आणि सी म्हणजे काय होते 100. याची वजाबाकी करा म्हणते, वजाबाकी नाही होत, आन्सर मायनस मध्ये येतं, उत्तर चुकलं. मग हा आहे तुमचा सी म्हणजे 100 मायनस 50, उत्तर आलं 50, म्हणजे तुमचं उत्तर सी येतं. आणि याला काय लिहितो आपण, सी सी म्हणजे 100, त्याच्या मागे 50, म्हणजे हा झाला किती झालं 50, त्याच्या मागे हा चुकीचा आहे, यल आणि सी हे चुकीचं आहे, 50 होत नाही. ठीक आहे, सी म्हणजे 100, मागे यल म्हणजे 50, हे चुकीचं आहे, म्हणजे तुमचं 50 उत्तर हे आहे. म्हणजे आन्सर तुमचं काय येतं, आन्सर येतंय तुमचं सी. लक्षात. तर हे आहे असं महत्वाचं उदाहरण ज्यामध्ये बेसिक दडलेलं असतं. कधी लक्षात ठेवायचं, एखादं चॅप्टर आपण शिकलो की त्याचं बेसिक हा दुसऱ्या चॅप्टरशी निगडीत असतं आणि तो त्या ठिकाणी कामात येतो. आता आपण शिकतो रोमन, पण रोमनच्या व्यतिरिक्त बाकीचे पण या ठिकाणी एमसीक्यूज विचारताना बाकीच्या प्रकरणाचे कन्सेप्ट आहेत. जसं आता तुमचं क्रॉस मेथड आलं, तुमचं पदावली आली, तुमचा गुणाकार आला, भागाकार बेरीज आली, वजाबाकी आली की नाही, ते एकमेकांशी कनेक्ट असतात. मग प्रत्येक चॅप्टर आपल्याला आलं पाहिजे, त्याचं बेसिक आलं पाहिजे, तरच तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये परफेक्ट व्हाल, तुम्हाला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडेल, तुम्हाला सोपी जाईल आणि कोणतंही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार. जर तुम्हाला एक प्रकरण नाही समजलं, दुसरा प्रकरण झालं, तिसरा प्रकरण झालं, तर ते समजणार नाही, कारण की एकामेकांवर डिपेंड असतं. ओके, अशा पद्धतीने तुमचा आन्सर आलं या ठिकाणी 50.